राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। आत्ताच दुपारचं थोडंसं वातावरण शूट करतोय, तर आपल्याला एक महू आहे दिसलेलं, ते मवाळ आणि एक भुंग्यांचा असा डेरा त्यांनी मातीपासून कसं गुंफलंय, कसं बनवलंय ते संपूर्ण तुम्हाला वातावरण दाखवणार आहे। चला तर मग। मित्रांनो, हा असता वाडा आहे आपला, आपली मेंढरवाडीच्या कडेला थांबले ते मस्तपैकी इकडून अशी इथं आपली मिर अशी शेरड विरड चरत्यात मस्तपैकी। असं वातावरण सकाळ सकाळी। हे अशी आपली मेंढर चरत्यात, खात्यात गबाळ तसल्या मोठं गावात ते खात्यात। मला दाखवतो, आपलं मावळाच्या ठिकाणी आलोय आपण आता जाळवंडातनं। बघा कसे खूप मोठा असा मावळाला कांदा असेल या। हे असं चन्नाचं झाड आहे या दासाडाला, हे असं दासाडाचं हे असं चंदन आणि ह्या चन्नाला मावळ मस्तपैकी। असं काढलं पाहिजे त्याला की। आता आपलं दादा गेलं मावळ काढाय, तर दादा कसं काढत्यात बघूया आपण। का तिथं मोर आहे, दादा काढते मावळ आपलं। दिसलं आता वाईच मेंढर थांबलेली, दिसलं नुकतंच। या ठिकाणी खाली मावळ आहे, हे चन्नाचा फांटा आहे। काय कती होईल दादा दमय हा दादा आपलं दादा। मी आलो पळून, मला माशा चावत्याल म्हणून। मग दादा दादा कसं घेते ते कुऱ्हाडीने फांटा तोडलाय, आता कतीने घेते ते मवाळ। अगं आपलं दादा बाबो बे वाटते, चावलं एवढे तर सुजत माशा चावल्या मावळाच्या, मोठं मोठं फड येतात चांगले बघा। दादा दादांनी काढलंय मऊ, माग सरावायचं। हा कशाच हे झाडाचं प्युअर मावळ बघा, अख्ख दादांनी मऊ काढून दिले आपल्याला। असा मावळाचा कांदा बिंदा, चन्नाच्या झाडाला मावळ होत। हा आता मेंढर थांबल्या थांबल्या दिसलं इथं, तेव्हा मग काढून दिलं। आता हे पोर आमच्या इथं बारकी पोर आहे ती खायला आता। हा हा मित्रांनो, आमच्या पगोची खूप मावळ खायची इच्छा झालती। पगू आवडतं का तुला मावळ? चांगला आवडतं का? आता खायचंय काय? का मावळ पगोसाठी घेऊन आलोय घरी, दादांनी दिलं काढून मस्तपैकी कत्तीने कुऱ्हाडीने आपल्याला खायला। या मस्तपैकी मावळ खायला, खा पगू। मस्त गोड गोड
मस्तपैकी मध. आमची पगोवे खाते या मध. पगू कसं लागतंय? ए पगू कसं लागतंय पगू? गोड लागतंय का कसं लागतंय? कडू लागतंय काय? नाही ना. दम 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 दम. हे काय आडे आवे? मस्त मध्ये मस्त. मध मस्त गोड्या. दादाने दिला. अरे का मावा घालतं का नाही? पोळा खायचा. आमचं बाबा माझं पोळा खा, पोळी खा. पोळी खाल्ल्या पोळा येत नाही, पोळी खा. मला तर आवड. मासे असे फटफट वाजायचे. आपल्या पगूला द्या खायला पोळी. माझ्यात काहीच नाही. खा की पगू. निवार उठून जायची मी तर. ही संपूर्ण असं मध. हे असं दादांनी दिलेलं काढून पगूबाईने आका हात भरवून खाल्ले. चाटू चाटू खाते आपली पगूबाई. मी तर नाही बाबा का तुम्ही का पांढरी आमची करड. मेनाचा गोळा करते या. दाखव. ठीक आहे बघा. या मेनाचा गोळा करायचा, पाण्यात बुडवायचा हा आणि मग ठेवायचं बांधून. आणि मग ह्याला हळद टाकायची, पुढे तेल वाटायचं आणि ह्यो काढवायचं आणि मग एखाद्या बराला फडक्याने गाळायचं आणि मग ह्याचं मेन तयार होतं. आणि मग ह्याच्या आडवं कुकू लावायचं. असं तुमचं 2 दिवस म्हणलं तरी जात नाही. 2 दिवस 2 3 दिवस निघत नाही मेनाव कुकू लावल्या. हा असं मेनाचं इतकं मेना चिकट असतं मधमाशांच्या याचं मेन. ह्याचं मेनाशिवाय कुकू येता येत नाही. हा नाही तर एका मिनिटात पुसून जाईल. असं आईने बनवला गोळा मस्तपैकी. आता निघायचंय शाळेला. मित्रांनो आता एक असा भुंग्यांचा असं डेरा म्हणतात, तो कालच्याला बघितला होता मेंढराक. पण मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे त्याची काय शूटिंग घेता नाही आली आपल्याला. आज तुम्हाला आता डेरा सुद्धा दाखवतो मी कसं असतंय. रानात गेल्यानंतर भरपूर काय वेगळं नवीन निसर्गरम्य वातावरणात बघायला गावतं. मेंढरा मागं हिंडल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यातलं भरपूर गोष्टींची माहिती पडते आम्हाला. भरपूर काय नवीन पाहायला मिळतं. खायला फळं बिळं भरपूर मिळतात. तेच आता दाखवतो तुम्हाला मस्तपैकी. मित्रांनो हे आहे आपलं वारुळ. पहा काय लोकांना वारुळ माहीत नसतं, खास त्यांच्यासाठी हे आपलं असं मुंग्यांनी बांधलेलं वारुळ आहे. बघा हे असं वारुळ मुंग्यांनी बांधले खालून असं वरती. चला आपला मेन मुद्द्याक जायचंय आपल्याला. खरा मेन मुद्दा म्हणजे आपला आता डेरा, मुंग्यांचा डेरा पाहायचा आहे मित्रांनो. हा संपूर्ण ऊसाच्या मधून जावं लागते. तरी आलोय आता ऊसाच्या मधून वाट काढत निसर्गाच्या सानिध्यात भरपूर गोष्टींची माहिती पडते आपल्याला. ऊसाला पाणी सोडलं यांनी इकडं. खूप मस्त वातावरण आहे. पहा आलोय आता आपण बघायला. आपला डेरा आता जवळ आलाय. त्या भुंग्यांचा डेरा त्यांनी मातीपासून बनवलेला आहे खास मित्रांनो. हीच ती विहीर आहे ज्या विहिरीचं 12ही महिने पाणी आटत नाही. त्या विहिरीचं 12ही महिने पाणी आटत नसतं मित्रांनो. कशा प्रकारची विहिरी. विहिरीला खूप वरतीच एवढा झरा आहे
त्याकडं साईडने पाणी येते. खाली तर किती झरं असतील, भरपूर वरच्या वरच झरं आहेत. खाली बी भरपूर झरं असतील विहिरीत. या खूप मस्त विहिरी. आणि ह्याचा आंब्याला ता डेरा आहे त्या भुंग्यांचा. मित्रांनो बघा खूप मस्त बनवलंय त्यांनी. खास मातीपासून बनवली. खूप मस्त आहे. खूप भीती वाटते चावायचं. हाच डेरा आहे भुंग्यांचा. त्यांना खूप मस्त नक्षीचा आकार दिलाय त्यांनी. बघा मित्रांनो, असं बघा नक्षीच किती मस्त, खूप सुंदर. प्राण्यांना खूप सुंदर नक्षी देता येते. पहा या साईडला ती जी 2 बोळ आहेत त्यांना आतमध्ये जायला बाहेर यायला, अशी त्यांनी 2 बघा 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 कशी आहेत बिळावरती. एका बिळातनं आतमध्ये जातात, एका बिळातनं बाहेर येतात. खूप ज्ञानिक असतात बघा. मी पहिल्यांदाच बघितले आणि तुम्हाला दाखवतोय आपलं निसर्गाच्या सानिध्यातलं एक नवीन वातावरण. आस्था डेरा आहे त्यांचा. त्यांना सुद्धा खूप शिस्त आहे. एका साईडने आत जायचं, एका साईडने बाहेर यायचं, असा त्यांचा नियम आहे. पहा. तर मित्रांनो, असेच आपले निसर्गरम्य आणि वाड्यावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.